नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण साधी सोपी बिर्याणी बनवणार आहोत. तर त्या बिर्याणीसाठी मैत्रिणींनो, पहिलं आपण हे 1 किलो चिकन घेतलेले आहे. तर आता हे चिकन आपण शिजायला लावणार आहोत. तर त्या कशा पद्धतीने शिजायला लावणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे बिर्याणीच्या साठी. तर आता बघा, आपण तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, प्रथम ही चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि एकदम स्वच्छ असं मस्त असं छान असं धुवून घेतलेलं आहे. आता त्या चिकनवर बघा, प्रथम आपण असं मीठ टाकलेलं आहे. मीठ चवीसाठी आपण टाकत आहे. हळद ही छान अशी टेस्ट येण्यासाठी, जर मुलांना आपण सूप वगैरे काढत असलो तर त्याच्यासाठी, आणि तेल आहे आपण शिजण्यासाठी. लवकर तेल टाकलं तर चांगलं असं छान चिकन हे शिजतं आणि हळदीने चिकनचा वास बी येत नाही. आणि याच्यामध्ये बघा मैत्रिणींनो, आपण परत काय टाकणार आहोत, थोडासा वासने कांदा बी टाकणार आहोत. आता हे बघा, असं छान असं हळद आणि हे तेल आणि मीठ असं छान असं हे चिकनला आपण लावून घेणार आहोत. का लावणार आहोत, याचा वास नाही येत, काय नाही, आणि फ्रेश आणि छान असं चिकन दिसतं आणि खायला बी छान लागतं आणि लवकर शिजतं. त्याच्यासाठी तेल, मीठ, हळद लावायची आणि थोडासा कांदा टाकायचा. आता कांदा टाकला आपण, तेल टाकलं, मीठ टाकलं आणि हळद टाकलेली. तर आता हे चला चिकन कसं शिजायला लावत आहे मी बिर्याणीसाठी. तर मैत्रिणींनो, ते तुम्हाला दाखवणार आहे, साधं आणि सोपं. तर आपली एकदम गावाकडची साधी सोपी अशी बिर्याणी असणार आहे. आपण बघा, त्याच्यावर पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. तर आता आपण तेल टाकणार आहोत चिकन शिजवण्यासाठी. आता या पातेल्यामध्ये प्रथम आपण तेल टाकलेलं आहे. तर मैत्रिणींनो, पातेल्यामध्ये तेल टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कढीपत्ता. मग त्या कढीपत्त्याला छान असा तडका देणार आहोत. हा कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण हा जिरे, लसण आणि अद्रकची पेस्ट. कारण आपण पहिले फक्त चिकन छान असं शिजायला टाकणार आहोत पातेल्यात, कुकरमध्ये टाकणार आहे. बिर्याणीचं चिकन असं थोडंसं शिजावं लागतं, मग कारण तांदळामध्ये पुन्हा ते शिजलं जातं. तर मासे वाटून घ्यावा लागतं सुद्धा. तर आता हे बघा, असं छान असं मस्तपैकी त्याला बगारणी देत आहोत आपण. बगारणी म्हणजे गावाकडे बगारणी म्हणतात, म्हणजे याला फोडणी देत आहोत. आता छान अशी फोडणी त्याला बसत आहे. आता मैत्रिणींनो, आपण त्याच्यात थोडी पुन्हा हळद बी टाकणार आहोत आणि थोडंसं परत भेंडी बी टाकणार आहे चवीनुसार, आणि छान असं हलवून घेणार आहे. पुन्हा हळदीचा बी तडका बसला पाहिजे. आता मैत्रिणींनो, आपण मस्त असं छानपैकी आपण जे चिकन फ्रेश असं धुवून घेतलेलं आहे बिर्याणीसाठी, आता हे आपण शिजायला टाकूया. तर हे बघा, असं छानसा मस्त तडका बसलेला आहे. तर आता हे चिकन आपण पूर्ण असं टाकून द्यायचं शिजायला. आणि आता मैत्रिणी, याला छान असं हलवून घेऊया, चांगलं असं परतून. असं परतल्याने म्हणजे काय होतं, सगळीकडं जे आपण कांदा वगैरे टाकलेला आहे, मीठ, हळद, कांदा आणि कढीपत्ता छान सगळीकडे लागतं. तर आता हे चिकन आपलं छान मस्तपैकी आता वाफून घेणार आहोत बिर्याणी बनवण्यासाठी. तर साधा सोपी आपण गावाकडची साधी आणि सोपी बिर्याणी बनवणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे चिकन वाफून घेऊया. वाफून म्हणजे थोडंसं हलकंसं असं शिजून घेऊया. तर आता ह्या पद्धतीने आपण चिकन टाकलेलं आहे याच्यावर. तर आता हे मस्त असं छान पातेला शिजत आहे. आपण याच्यात काय टाकलं नाही, आपलं कुकरमध्ये लवकर चिकनचा गाळ होतो आणि त्या बिर्याणीत सर्व पीस राहते नाही, सर्व गाळ होऊन गेले जातात.
तर आता बघा हे चिकन आपलं छान असं शिजणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण काय करूया, याच्यावर झाकण ठेवूया शिजण्यासाठी. आणि बिर्याणीचा मसाला कसा काढता हा, तो बिर्याणीचा मसाला आपण काढणार आहोत. काय काय बिर्याणीसाठी लागत आहे तांदूळ वगैरे ते मी काढणार आहे. तर आता हे बघा चिकन आपलं छानसं असं वाफत आहे. तर आता परत एकदा असं छानसं आपण हलवून घ्यायचं आहे. तसं मस्त हलवून घ्यायचं. आता हे मस्त छान, आता त्याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे. तर आपण 1 किलोची बिर्याणी बनवणार आहोत. तर हे बघा छान असं चिकन याच्यावर आता वाफत आहे. आणि बिर्याणीसाठी काय काय मसाला लागत आहे तो मी आता काढत आहे. तर चला मैत्रिणींनो, आता मटन चिकन शिजलं आहे का बघूया आपण. चिकन बिर्याणीसाठी असं छान असं चिकन आता हे वाफलून गेलेलं आहे. हे बघा ह्या पद्धतीने छान असं हे चिकन वाफलून गेलेलं आहे. हे बघा मस्त असं छान. आता आपण चिकन बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. चिकन छानपैकी असं वापरत आहे. लवकरच आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय काय सामान लागलंय गावाकडचं साधं आणि सोपं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण काय काय सामान घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. प्रथम घेतलेला हा खडा मसाला घेतलेला आहे आपण, साधा आणि सोपा. लवंग, मिरे आणि दालचिनी आणि फुलं. तर हा खडा मसाला आपण साधा सोपा घेतलेला आहे चिकन बिर्याणीसाठी. दुसरा आपण कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण टमाटे घेतलेले आहे, कढीपत्ता घेतला आहे, अद्रक घेतली आहे आणि लसण घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर मैत्रिणींनो, आता बघा हा मसाला आपण साधा सोपा सर्व बिर्याणीसाठी घेतलाय. तर आता प्रथम आपण हा खडा मसाला आणि हा लसण आणि ही अद्रक तर हे असं छानसं असं हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. आणि वरून त्याच्यात मीठ बी दळणार आहोत. मीठ दळल्यावर जास्त चिपकत नाही ते याला. आता हे छानपैकी असं दळून घेऊ. अद्रक लसण आणि अद्रक लसण आणि खडा मसाला हा आपण छान आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने सर्व खडा मसाला हे कसं घेतले ते सर्व तुम्हाला दाखवलं. आणि हा 2 मसाल्याच्या पुड्या बी घेतलेल्या आहे आपण बिर्याणीमध्ये टाकायला. साधा आणि सोपा आपले बिर्याणी गावाकडची आपण बनवणार आहोत. आपण काय तो कोणचा बिर्याणी मसाला आमका मसाला काही घेणार नाही. ते मसाला नाही, आपला साधे आणि सोपी बिर्याणी टेस्टी आणि एकदम खायला अशी छान आपण बनवणार आहे. तर मैत्रिणी चला या पद्धतीने मसाला काढलेला आहे आणि आता आपण हे वाटून घेणार आहोत. आणि मैत्रिणी हे बघा आपण बिर्याणी बनवण्यासाठी छान असे तांदूळ घेतलेले आहे. हे एक किलो तांदूळ आहे. 1 किलोची बिर्याणी आपण बनवणार आहोत. ते तांदूळ असे छान असे हवा निसून घेतलेले आहे, स्वच्छ असे निसून घेतलेले आहे. तर चला मैत्रिणींनो, आता बिर्याणी कशी बनवणार आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवत आहे. तर बिर्याणीसाठी काय काय सामान घेतलं हे बी दाखवलेलं आहे. तांदूळ स्वच्छ निसून निवडून घेतलेले आहे आणि आपलं चिकन बी स्वच्छ असं छान शिजलेलं आहे. तर चला आता थोड्या वेळातच आपण बिर्याणीला सुरुवात करत आहोत करायला. हे बघा मैत्रिणी, चिकन असं छान शिजून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण हा मसाला छान घेतलेला आहे. आता हे तांदूळ आपण धुवून घेणार आहोत. आणि हे आपण खडा मसाला हा अद्रक खडा मसाला लसूणाची पेस्ट केलेली आहे आबडधोबड. तर चला आता आपण बिर्याणी कशी बनवणार आहोत चला बघूया. सर्वात प्रथम आपण तेल टाकणार आहोत. मैत्रिणींनो, आता आपण तेल टाकलेलं आहे
आता आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकला आणि छान असा हा खडा मसाला असा आपण हलवून घेणार आहोत. मस्त असा तडका येण्यासाठी हा खडा मसाला घालून घेऊ. मैत्रिणी, त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे कढीपत्ता बी टाकलेला आहे. असं चांगलं गरा 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 मस्त हलवून घ्यायचं. म्हणजे हा मसाला छान टेस्टी असा तळल्या गेला ना तर बिर्याणीला खूप सॉस बी येतो आणि खूप छान बी टेस्टी होती. कारण हाच मसाला मेन म्हणजे छान असा तळला पाहिजे. तर हे बघा ह्या पद्धतीने असं छान लय खाली बी नाही लागू द्यायचा, असा मस्त असा तळून घ्यायचा आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने छान आता तडका बसत आहे त्याला. आता त्याच्यात आपण कांदा बी टाकणार आहोत तडका देण्यासाठी. हिरव्या मिरच्या, टमाटे, छान असं तडका देऊन आता छान असं हलवून घ्यायचं मस्त. याचा बी तडका असं छान बसला पाहिजे तर मस्त बिर्याणी चवदार लागते. कांदा आणि हिरव्या मिरच्या, टमाटे. आता हे आपण टाकले आहे मैत्रिणी. साधी सोपी आपली गावाकडची बिर्याणी मी बनवत आहे. सिंपलशी अशी साधी. तर चला आता हा तडका परत आपण छानसा असा हलवून घेऊया. आता हा तडका छान असा हलवून परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये ना ही पुडी सोडायची आहे मसाल्याची. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. कारण मसाला जर मीठ टाकलं तर मग बिर्याणी एकदम छान होते. वरून टाकल्याला एवढं घेऊन मसाला टेस्टी झाला पाहिजे. तर आता छान असं आपण परतून घेतलेला आहे हा. तर मैत्रिणी बघा ह्या पद्धतीने असं छान असा परतावायचा. आणि मैत्रिणी थोडीशी कोथिंबीर बी टाकायची त्याच्यावर. म्हणजे का कोथिंबीर शिजते ना, कोथिंबीरची टेस्ट अशी छानशी लागते. आणि छान मस्त आपण घालून घ्यायचं. असं मस्त गरा गरा असं छान परतून घ्यायचं आहे. आता मैत्रिणी छानसं परतलेलं आहे आपण. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत. तर हे बघा ज्या पद्धतीने आता हे सर्व चिकन आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. छान असं हलवून घ्यायचं. तर हे बघा असं छान हलवलेलं आहे. थोडीशी अजून कोथिंबीर बी त्याच्यात टाकायची. तर ह्या पद्धतीने आता हे बिर्याणीचं हे झालेलं आहे मसाला. आता छान असा शिजणार आहे. आता याच्यात आपण मस्तपैकी छानपैकी असे तांदूळ धुवून टाकायचे आहे. तर आता आपण मस्त असे छान तांदूळ धुणार आहोत साफ. आणि तांदूळ याच्यात टाकणार आहोत. तोपर्यंत याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर याच्यात तांदूळ आपण टाकायचे आहे. लगेच तांदूळ टाकायचे नाही. तर चला आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. चला मैत्रिणी बघूया आपण त्याला उकळी आलेले आहे का. तर हे बघा छान अशी उकळी आलेली आहे एकदम मस्त अशी. तर आता आपण याच्यामध्ये पूर्ण तांदूळ टाकणार आहोत. तांदूळ असे आपण स्वच्छ घेतलेले आहे धुवून.
या पद्धतीने सर्व तांदूळ असे टाकायचे. छान असे हलवून घ्यायचे आहे. त्या पद्धतीने मस्त अशी बिर्याणी आपण हलवून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आता बिर्याणी आपण टाकलेली आहे. थोडंसं चवीनुसार पुन्हा थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि असं हलवून छान असे हलवून आपण हलवून घेऊ आणि झाकण ठेवूया आता बिर्याणी तयार होण्यासाठी. तर हे बघा, ह्या पद्धतीने आता आपण ही बिर्याणी टाकली. तर मैत्रिणी, ह्या पद्धतीने तुम्ही टाकून बघा, खाऊन बघा, करून बघा. तर चला आता आपण झाकण ठेवूया. चला आता आपली बिर्याणी छान अशी मस्त शिजत आहे. तर मैत्रिणी, चला आता आपण उघडून बघूया. छानशी आता ही बिर्याणी आपण थोडी अशा हलवून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने अशी छान अशी हलवून घ्यायची. मस्त अशी छान हलवून घ्यायची. हे बघा, तर ह्या पद्धतीने अशी आपली गावाकडची साधी आणि सोपी मस्त अशी छान बिर्याणी अशी गरमागरम तयार होत आहे. तर मैत्रिणी बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली गावाकडची बिर्याणी. हे बघा मैत्रिणी, एकदम मोकळे मोकळे आणि एकदम छान अशी बघा, मोकळीने एकदम भारी. तर ह्या पद्धतीने आपण बिर्याणी अशी बनवलेली आहे. तर तुम्ही बघा, बनवून बघा, खाऊन बघा. हे बघा, अशा हलवून खालची वर केलेली आहे. तर ही बिर्याणी बघा, ह्या बिर्याणी एकदम छान अशी मस्त तयार होत आहे. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत मैत्रिणींनो, आणि मस्त अशी छान बिर्याणी आपली तयार होत आहे. हे पहा, मोकळी मोकळी अशी छान झालेली आहे. हे पहा, तर ह्या पद्धतीने सर्व बिर्याणी आपण आता अशा हलवून घेतलेली आहे. गॅस आता आपण कमी करणार आहोत आणि कमी गॅसवरती मस्त अशी छान अशी गॅसवर छान अशी मंद गॅसवर आता ते पूर्ण फुलणार आहे. तर ह्या पद्धतीने आपली बिर्याणी तयार होत आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण अजून थोडीशी बाकी आहे शिजायची, थोडीशी नॉर्मली. तर चला आता आपण झाकण ठेवूया. गरम गरम छान अशी गावाकडची बिर्याणी आपली साधी आणि सोपी मैत्रिणी. तर बघा, मी आज ह्या पद्धतीने तयार केली आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही बी तयार करून खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली बिर्याणी. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपली छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. हे बघा, छान झाली आपली बिर्याणी, झणझणीत आणि चमचमीत, साधी आणि सोपी.
ते बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपली बिर्याणी तयार झालेली आहे.